राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध मुद्दे आपल्याला चर्चेला येताना पाहायला मिळत आहे आणि सध्या पाहायला गेलं तर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेवटच्या टप्प्यात असून हा अंतिम आठवडा सुरू आहे आणि अंतिम आठवड्यामध्ये नीलम गोऱ्हे यांच्याबाबतची महत्त्वाची अपडेट समोर येते आहे. नीलम गोऱ्हे जे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून अविश्वासाचा ठराव जो आहे तो प्रस्ताव हा मांडण्यात आला होता. साधारणतः या संदर्भातली बातमी साधारणतः पाहायला गेलं तर परिषदेमध्ये सध्या सुरू होतं. सातारा प्रकरण साधारणतः पाहायला गेलं तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये जो राडा शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये झाला. शिवसेना आमदार महेश शिंदे आणि राज्यसभा मंत्री आणि शिवसेना आमदार शंभूराज देसाई साधारणतः याच्या कार्यकर्त्यांमध्ये जो काय राडा झाला त्यावेळेला शंभूराज देसाई आहेत त्यांना पोलिसांकडून जे ते बळाचा वापर करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांना बळाचा वापर करून त्यांना साधारणतः त्या ठिकाणी परफटत नेलं असेल किंवा पोलिसांनी बळाचा वापर केला असा जो काही दावा शंभूराज देसाईंनी केला होता या सातारा जिल्हा निवडणुकीच्या वेळी. मात्र या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर शंभूराज देसाईंनी ज्या प्रकारे आरोप केले त्यानंतर विधान परिषदेमध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संबंधित एसपीला निलंबित करण्याचे आदेश जे ते दिले होते. एसपी दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मात्र त्यांच्या या आदेशानंतरच साधारणतः पाहायला गेलं तर विधान परिषदेमध्ये विरोधी बाकावरील असलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांकडून अविश्वासाचा ठराव जो तो प्रस्ताव असेल तो मांडण्यात आला. कारण ज्या प्रकारे आदेश साधारणतः नियमांमध्ये ज्या प्रकारे आदेश देण्याचे अधिकार नसताना सुद्धा IPS दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश ज्या प्रकारे नीलम गोऱ्हे यांनी दिलेले त्यामुळे या सगळ्यामध्ये एकंदरीत नीलम गोऱ्हे यांच्यावरती अविश्वासाचा ठराव प्रस्ताव जो तो मांडण्यात असेल मांडण्यात आला. आणि या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर उपसभापती यांना पदावरून दूर करण्यासंबंधीच्या प्रस्तावाची सूचना सुद्धा विरोधी पक्षातील महाविकास आघाडीकडून देण्यात आली. तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 183 ग नियम 11 अन्वये आम्ही पुढील प्रस्तावाची सूचना देत आहोत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्याने त्यांना उपसभापती या पदावरून दूर करण्यात यावं असं पत्र हे महाविकास आघाडीकडून देण्यात आलेलं आहे. साधारणतः या पत्रामध्ये जर आपण पाहिलं हे जे पत्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं या पत्रामध्ये जर आपण नीट पाहिलं तर या पत्रामध्ये सध्या आपल्याला अनिल परब असतील त्यानंतर भाई जगताप असतील यासोबतच सचिन अहिर असतील त्यानंतर अनेक आमदार आपल्याला महाविकास आघाडीचे पाहायला मिळतात. सुनील शिंदे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात आणि धीरज हे सुद्धा आमदार पाहायला मिळतात. आणि साधारणतः पाहायला गेलं तर याच्यामध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या सह्या सुद्धा. मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील प्रदेशाध्यक्ष असतील शशिकांत शिंदे यांची मात्र या प्रस्तावावरती कुठेही सही आणि त्यांचं नाव जे आहे ते पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये दोन भाग जे आहेत या प्रस्ताव देताना झालेत का असं सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. कारण SP दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे अधिकार नसताना सुद्धा एकंदरीत नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश दिल्यामुळं त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव जो आहे तो मांडण्यात आला. मात्र दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे अविश्वासाचा ठराव असेल एकीकडे नीलम गोऱ्हे यांनी ज्या प्रकारे एसपीला IPS दर्जाच्या अधिकाऱ्याला ज्या प्रकारे आपण पाहतो निलंबन करण्याचे आदेश जे दिले त्यानुसार जर पाहायला गेलं तर या नियमांमध्ये जसं पाहायला गेलं तर अध्यक्ष असतील किंवा सभापती असतील यांच्या खुर्चीवरती बसल्यानंतर तालिका अध्यक्ष असो तालिका सभापती असो किंवा उपसभापती असो यांनी जे आदेश दिले ते अध्यक्षांचे आदेश सभापतींचे आदेश म्हणून मानले जातात. अशा नियमांच्या आधारे सत्ताधाऱ्यांनी मात्र त्या साधारणतः नीलम गोऱ्हे यांनी जे आदेश दिलेले आहेत ते योग्य असं ते म्हणत. मात्र विरोधकांनी त्यावरती आक्षेप घेतलेला. त्यामुळे आता अविश्वास ठराव जरी मांडण्यात आला असला तरी आता आपण पाहतोय की ही नीलम गोऱ्हे यांची शेवटची टर्म आहे. कारण आज निरोप समारंभाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर येते आणि या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा कार्यकाळ विधान परिषदेतील ज्यांचा कार्यकाळ संपतोय त्यांच्यामध्ये एक नीलम गोऱ्हे या सुद्धा आहेत आणि त्यांचा सुद्धा निरोपाचा कार्यक्रम आज जो आहे तो होणार आहे. आणि साधारणतः अधिवेशन संपायला केवळ एक दिवस आता शिल्लक राहिला. कारण का आजचा दिवस हा संपण्यात साधारणतः पाहिलं गेलं तर अर्धा दिवस हा पूर्ण झालेला आहे. आजच्या दिवसभरामध्ये हा ठराव जो विरोधकांनी मांडलेला आहे तो मान्य केला जातो का. आणि साधारणतः दुसरीकडे जर पाहायला गेलं तर
जो ठराव मांडला यानंतर पुढची प्रक्रिया सरकार काय करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या आपण पाहायला गेलं तर आज निरोप समारंभ आहे, त्यांना निरोप सुद्धा दिला जाणार आहे. उद्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्याच्या दिवसभरामध्ये काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. साधारणतः सद्यस्थितीत जर आपण पाहिलं या सगळ्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सध्या आपल्याला या नीलम गोरे या सध्या उपसभापती पदावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपसभापती ते आहेत, त्यामुळं या त्यांच्या कार्यकाळानंतर पुन्हा एकदा शिवसेनेकडून त्यांना संधी ही दिली जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपल्या लक्षात असतं, या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सब, मी वैभव पाटील, मुंबई.